विचार करा, जर उद्या सकाळी तुम्ही पेट्रोल पंपावर गेलात आणि पेट्रोलचे दर अचानक 150 रुपये लिटरच्या पुढे गेले असतील तर, आणि बाजारात भाजीपाल्यापासून ते किराणा मालापर्यंत सगळंच दुप्पट महाग झालं असेल तर, मित्रांनो, हे सगळं प्रत्यक्षात होऊ शकतं. आणि याचं कारण आपल्या देशात नाहीये, तर हजारो किलोमीटर दूर इराण आणि इस्रायलमध्ये दडलेलं आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच धक्का देईल. सध्या टीव्ही लावला किंवा न्यूज बघितली की एकच बातमी सगळीकडे दिसू लागली आहे. इराण आणि इस्रायलचं युद्ध, क्षेपणास्त्रे डागली जात आहेत, हल्ले होत आहेत. हे सगळं बघताना आपल्याला वाटतं की अरे, हे तर हजारो किलोमीटर दूर चाललंय. आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात बसून आपल्याला काय फरक पडणार? पण थांबा, इथेच आपण चुकून राहिलो आहोत. आजच्या या ग्लोबल जगात मध्य पूर्वेत म्हणजेच मिडल ईस्टमध्ये पडलेली ठिणगी आपल्या देशात वणवा पेटवू शकते. जर इराणने या युद्धात एक मोठा निर्णय घेतला, ज्याला व्यापार कोंडी किंवा ट्रेड ब्लॉक म्हणतात, तर त्याचा थेट फटका तुमच्या आणि माझ्या खिशाला बसणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की इराणने व्यापार बंद केला तर भारतात पेट्रोलचे दर किती वाढतील, आपला रुपया किती खाली पडू शकतो आणि भारतावर कोणकोणते भयानक आर्थिक धोके निर्माण होतील. चला तर मग या भूराजकीय बुद्धिबळाचा आपल्या रोजच्या जीवनाशी काय संबंध आहे ते सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून. इस्रायलकडे उत्तम टेक्नॉलॉजी आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे, पण इराणकडे असं काय आहे ज्यामुळे संपूर्ण जगाची धगधग वाढली आहे? ते हत्यार म्हणजे कोणतं अण्वस्त्र नाही, तर ती आहे एक भौगोलिक जागा, होर्मुझची सामुद्रधुनी. ही होर्मुझची सामुद्रधुनी इराण आणि ओमानच्या मध्ये असलेल्या पाण्याचा एक अत्यंत अरुंद मार्ग आहे. हा मार्ग जगाच्या अर्थव्यवस्थेची श्वसन नलिका मानला जातो. का? कारण सौदी अरेबिया, UAE, कुवेत, इराक आणि खुद इराण या देशांमधून जे कच्चं तेल म्हणजेच क्रूड ऑइल आणि गॅस निघतो, तो जहाजांद्वारे ह्याच मार्गाने संपूर्ण जगात जातो. तुम्हाला आकडा ऐकून आश्चर्य वाटेल, पण दररोज जगातील एकूण तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे 20% ते 30% तेल या एका छोट्या मार्गावरून जातं. आता समजा इस्रायल आणि इराणचं युद्ध भडकलं आणि इराणने ठरवलं की आम्ही या मार्गावरून एकाही तेलाच्या जहाजाला जाऊ देणार नाही. इराणने या सामुद्रधुनीत आपली युद्धनौका किंवा माइन्स म्हणजेच पाण्याखालचे बॉम्ब लावून हा मार्ग ब्लॉक केला, तर काय होईल? एका रात्रीत जगातील 20% तेलाचा पुरवठा थांबेल. जागतिक बाजारात हाहाकार माजेल. कच्च्या तेलाचे जे दर आज $75 ते $80 प्रति बॅरल आहेत, ते थेट 100, 120 किंवा $150च्याही पुढे जाऊ शकतात. आणि इथूनच सुरू होतो भारताचा खरा संघर्ष. आता वळूया तुमच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. जर इराणने हा व्यापार मार्ग बंद केला तर भारतात पेट्रोलचे दर वाढणार का? याचं अगदी स्पष्ट आणि थेट उत्तर आहे होय, 100% वाढणार. मित्रांनो, गणित समजून घ्या. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार म्हणजेच ऑइल इम्पोर्टर देश आहे. आपल्याला जेवढं तेल लागतं त्यापैकी जवळपास 85% तेल आपण दुसऱ्या देशांकडून विकत घेतो आणि या 85% पैकी सर्वात मोठा हिस्सा याच मध्य पूर्वेतील देशांकडून येतो, जो होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करून आपल्या मुंबई किंवा गुजरातमधील बंदरावर पोहोचतो. जर इराणने हा मार्ग बंद केला तर तेलाची कमतरता निर्माण होईल, कच्चे तेल महाग होईल. भारत सरकारला किंवा आपल्या तेल कंपन्यांना, उदाहरणार्थ HP, BPCL, इंडियन ऑइल यांना महागड्या दराने तेल विकत घ्यावं लागेल. पेट्रोलचे दर किती वाढू शकतात? तर कच्च्या तेलाचा दर $100च्या पुढे गेला तर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 10 ते 15 रुपयांची वाढ सहज होऊ शकते. आणि जर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि तेल $150वर पोहोचलं तर पेट्रोल 120 ते 130 रुपये वा त्याहून अधिक, काही राज्यात 150च्या जवळपास जाऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल, ठीक आहे, मी गाडी कमी चालवेल. पण थांबा, गोष्ट फक्त तुमच्या गाडीची नाही आहे. डिझेल महाग झालं की ट्रान्सपोर्ट महाग होईल. ट्रकमधून येणारा भाजीपाला, दूध, फळे, किराणा माल, कारखान्यांचा कच्चा माल या सगळ्यांचा वाहतूक खर्च वाढतो. म्हणजेच देशात भयानक महागाई म्हणजेच इन्फ्लेशन येईल. तुमच्या ताटातलं जेवणही या युद्धामुळे महाग होईल.
आता येऊया आणखी एका गंभीर मुद्द्याकडे. पेट्रोल महाग झाल्यामुळे महागाई तर वाढेलच, पण आपल्या रुपयाचं काय होईल? तो किती खाली पडू शकतो? आपण जे 85% तेल परदेशातून आणतो त्याचे पैसे आपण रुपयांमध्ये नाही देत. आपल्याला ते पैसे अमेरिकन डॉलरमध्ये म्हणजेच US डॉलर्समध्ये द्यावे लागतात. जेव्हा कच्चं तेल महाग होईल तेव्हा भारताला तेवढंच तेल विकत घेण्यासाठी जास्त डॉलर्स मोजावे लागतील. म्हणजेच काय, मार्केटमध्ये डॉलरची मागणी वाढेल. अर्थशास्त्राचा नियम आहे, ज्याची मागणी जास्त त्याची किंमत वाढते. डॉलर मजबूत होईल आणि आपला भारतीय रुपया कमकुवत होईल. रुपया किती खाली पडू शकतो तरी सविस्तर सांगतो. सध्या एका डॉलरची किंमत 83 ते 84 रुपयांच्या आसपास आहे. जर युद्धामुळे तेलाचा बडका उडाला तर काही आर्थिक तज्ज्ञांच्या मते रुपया 85, 86 किंवा 88 रुपयांपर्यंतही घसरू शकतो. ही भारताच्या इतिहासातील मोठी घसरण असू शकते. यामुळे भारतावर आणखी कोणते आर्थिक धोके निर्माण होतील? सर्वप्रथम व्यापार तूट म्हणजेच ट्रेड डेफिसिट. रुपया घसरल्यामुळे भारताला आयात म्हणजेच इम्पोर्ट करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. म्हणजे आपला इलेक्ट्रॉनिक सामान, सोने, मोबाईल्स हे सगळं महाग होणार आहे. द्वितीय, शेअर बाजार कोसळेल. परदेशी गुंतवणूकदार घाबरून भारतीय शेअर बाजारातून आपले पैसे काढून घेतील. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी धडामकन खाली येऊ शकतात. तुमचा माझा म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्समधला पैसा धोक्यात येऊ शकतो. तृतीय, व्याज दर वाढतील. महागाई वाढली की तिला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याज दर वाढवेल. म्हणजे तुमचे होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोनचे EMI वाढतील. चौथं, निर्यातीला फटका. आपण मध्य पूर्वेतील देशांना जो माल पाठवतो, उदाहरण तांदूळ, चहा, इंजिनिअरिंग वस्तू, युद्धाच्या परिस्थितीत त्याची मागणी घटेल, ज्यामुळे आपल्या कंपन्यांचे नुकसान होईल. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर इराण आणि इस्रायलचं हे युद्ध फक्त 2 देशांपुरता मर्यादित नाही. जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली तर भारतात पेट्रोल भडकेल, महागाईचा स्फोट होईल, रुपया नीचांकी पातळीवर जाईल आणि सामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडेल. अर्थात भारत सरकारकडे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजेच संकटा काळासाठी साठवून ठेवलेलं तेल आहेच, जे काही आठवडे आपल्याला वाचवू शकतं. तसेच आपल्याला सध्या रशियाकडूनही तेल घेत आहोत, ज्यामुळे थोडा दिलासा मिळू शकतो. पण तरीही धोका खूप मोठा आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटतं? अशा संकटाच्या वेळी भारत सरकारने पेट्रोलचे टॅक्स कमी करून जनतेला दिलासा द्यावा का? रशियाकडून अधिक तेल घेण्याचा प्रयत्न करावा? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.